रंग तुझा लागला भाग 10. एक्स्ट्रीम लेवल ऑफ लव. दिव्या आदित्यच्या ऑफिसमधून घरी निघून जाते. आदित्यला एक मीटिंग असल्याने तो ऑफिसलाच थांबतो. आदित्य स्वतःशीच बोलतो, सलोनी, मी प्रॉमिस करतो तुला, ह्यापुढे आपलं नातं एक वेगळं आणि नवीन वळण घेईल. आणि ह्यात मैत्री, प्रेम आणि विश्वास ह्या तीनच गोष्टींना जागा असेल. आपल्यातलं हे मैत्रिणीचं नातं खूप निखळ असेल. तुझ्यावरचा माझा विश्वास मी परत मिळवीन. मी तुला तुझं माझ्यावरचं असलेलं प्रेम कबूल करायला लावीन. तुला मी पहिल्यावाला आदित्य होऊन दाखवीन. आय प्रॉमिस सलोनी. इकडे दिव्या घरी पोहोचते. तिला असं अचानक आलेलं पाहून आई बाबा थोडे बावरतात. आई म्हणते, अगं दिव्या, तू अशी अचानक? तू ठीक तर आहेस ना? बाबा म्हणाले, बेटा तू गोव्याला 3-4 दिवसांसाठी गेली होतीस, मग इतक्या लवकर आलीस? काही प्रॉब्लेम झालाय का? दिव्या म्हणते, रिलॅक्स आई बाबा, असं काहीही झालेलं नाहीये. ॲक्च्युली मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती, म्हणून म्हटलं जाऊयात घरी. आई म्हणते, अगं मग फोन तरी करायचा ना. दिव्या म्हणते, मी विचार केला तुम्हाला सरप्राईज द्यावं. आई म्हणते, तू पण ना. तेवढ्यात सलोनी सुद्धा शाळेतून घरी येते. दिव्याला पाहून सलोनीलाही आनंद होतो. दिव्या तिला घट्ट मिठी मारते. त्या मिठीत सलोनीला आपुलकीची आणि प्रेमाची ऊब जाणवते. आजवर मधू सोडून तिची दुसरी कोणी मैत्रीणच नव्हती. तिने रणजितमुळे कुणाशी मैत्री करायचं परत धाडस केलंच नव्हतं. पण आज तिने मधूला सुद्धा न कळत दुखवल्याने सलोनीला खूप वाईट वाटत होतं. दिव्या तिच्या मिठीतून वेगळी होत म्हणते, सो सलोनी, कशी आहेस? सलोनी म्हणते, मी मजेत, तू कशी आहेस? आणि तुझी ट्रिप इतक्या लवकर संपली सुद्धा? आई म्हणत होत्या की तू 3 ते 4 दिवसासाठी गेली आहे. दिव्या म्हणते, हो गेली तर मी 3-4 दिवसांसाठीच होते, पण मला तुमची खूपच आठवण येत होती, त्यामुळे आले निघून. बरं, तू शाळा जॉईन केली आहेस ना? मग काय म्हणतीये शाळा आणि शाळेतील मुलं? सलोनी म्हणते, छान चालली आहे शाळा. आई म्हणते, बरं दिव्या, तू गोव्यावरून आमच्यासाठी काहीच नाही आणलं का? तू तर जिकडे जाईल तिकडे शॉपिंग करत असतेस ना, मग आज अशी रिकाम्या हाताने कशी काय आलीस? आश्चर्य आहे बुवा. खरं तर दिव्याला शॉपिंगचं खूप वेड होतं. ती कुठेही गेली की आधी शॉपिंग करते आणि मग बाकीचं काम. पण ह्यावेळी मात्र ती दिव्याच्या टेन्शनमुळे गडबडीतच निघाली होती. तिला कुणासाठी काहीच शॉपिंग करता आलं नाही. तिला ते सुचलंच नाही. दिव्या म्हणते, ॲक्च्युली ते काय झालं ना, मी ते दिव्याला काय उत्तर द्यावं ते सुचतच नसतं. तेवढ्यात आदित्य घरी येतो. आदित्य म्हणतो, आई, महाराणी साहेबांनी खूप शॉपिंग केली आणि त्याच बॅग आणण्यासाठी मला बोलावलं होतं. हे बघ किती साऱ्या बॅग्स आहेत. सगळेजण आदित्यकडे बघतच राहतात, तर त्याच्या हातात खूप साऱ्या बॅग्स असतात. सलोनीला एक क्षण समजतच नाही की आदित्य खोटं का बोलतोय, कारण तिने तर कुणासाठी काहीच आणलं नव्हतं. मग ह्या बॅग्स कुठून आणल्या ह्याचा ती विचार करू लागली. बाबा म्हणाले, बापरे, एवढी शॉपिंग? दिव्या, आम्हाला माहिती आहे तुला शॉपिंगचं वेड आहे, पण हे काय, तू अख्खं गोवा की विकत घेऊन आली की काय? दिव्या म्हणते, नाही. ते आदित्य म्हणतो, बघ ना बाबा, स्वतः आरामात आलीये घरी आणि मला ह्या सगळ्या बॅग्स आणायला लावल्या. आदित्यकडे खूप साऱ्या बॅग्स असल्यामुळे तो जरा अवघडलेलाच होता. सलोनी गडबडीने आदित्यजवळ जाते आणि त्याच्या हातातल्या काही बॅग्स घेऊन खाली ठेवते. आदित्य म्हणतो, ॲक्च्युली दिव्याने मला एअरपोर्टवर आल्यावर फोन केला होता की तिच्याकडे खूप सामान आहे म्हणून. मी तिकडे गेलो, पण बघतो तर काय, इतक्या साऱ्या बॅग्स होत्या, म्हणून मीच तिला म्हटलं की तू पुढे जा आणि मी बॅग्स मागणं घेऊन येतो. तशीही ती ट्रॅव्हल करून खूपच थकलेली दिसत होती. दिव्याला अजूनही समजत नसतं की आदित्य काय बोलतोय. ती त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानात हळूच विचारू लागते, आदित्य, ही शॉपिंग मी केलीच नाहीये, मग ह्या बॅग्स तुझ्याकडे कशा आल्या? आणि तू आईबाबांना असं का सांगतोय की ही सगळी शॉपिंग मी केलीये? आदित्य हळूच बोलतो, दिव्या, तू गोव्यावरून माझ्यासाठी घाईतच निघाली होतीस ना, त्यामुळे तुला आपल्या घरच्यांसाठी काही घ्यायला सुचलंच नाही आणि तू एवढं गोव्याला फिरायला गेली होतीस, पण काहीच शॉपिंग न घेता आलीस. हे कळल्यावर घरच्यांना तुझ्यावर उगाच डाऊट आला असता आणि तुला प्रश्न विचारून हैराण केलं असतं. तुला तर माहिती आहे ना आपले आई बाबा किती पॉझिटिव्ह आहेत ते, म्हणूनच मीच ही शॉपिंग केली आहे. आणि तसंही तू माझ्यासाठी एवढं सगळं करतेस, तर मी तुझ्यासाठी शॉपिंग करू शकत नाही का? आणि आज माझा मूडही चांगला आहे, त्यामुळे मी एका निशाण्यामध्ये 2 तीर मारले. काय आलं का लक्षात? दिव्या मानेनेच हो बोलते आणि दोघीही गालातल्या गालात हसू लागतात. आई म्हणते, तुम्हा बहीण भावांचं कुजबूज झाली असेल तर आम्हाला काय शॉपिंग केली आहे ती बघता येईल का? आदित्य म्हणतो, ही बघ ना. दिव्या हळूच म्हणते, अरे पण आधी मला कुणासाठी काय आणलंय ते कसं समजणार? आदित्य दिव्याच्या कानात म्हणतो, नॉट टू फेअर इफ युअर ब्रो इज हेअर.
तू एक काम कर, एक एक बॅग घे आणि माझ्याकडे बघ. मी हळूच माझ्या बोटाने इशारा ज्याच्याकडे करेल तिकडे जाऊन त्यांना गिफ्ट दे. दिव्या आदित्यकडे बघते. तो तिला डोळा मारतो आणि तिला गिफ्ट द्यायला इशारा करतो. दिव्या आदित्यच्या प्लॅनिंगनुसार एक एक बॅग उचलते आणि आदित्य बोटाने जिकडे इशारा करते तिकडे जाऊन त्यांना त्यांची गिफ्ट देऊन लागते. गिफ्ट्स बघून सगळेच खूप खुश होतात. सलोनीला सुद्धा आदित्यने एक पिंक कलरची साडी आणि त्यावर मॅचिंग असे इयरिंग, नेकलेस आणि बांगड्या घेतल्या होत्या. आईसाठी सुद्धा त्याने एक डायमंडचा सेट घेतला होता आणि बाबांसाठी टायटन वॉच घेतलं होतं. आदित्यने सलोनीच्या आईबाबांसाठी सुद्धा न विचारता गिफ्ट्स आणले होते. पण ते दिव्याला माहीत नसल्यामुळे आदित्यचं पुढे येऊन बोलतो, अगं दिव्या, तू सलोनीच्या आईबाबांसाठी सुद्धा गिफ्ट्स आणलेत ना, ते दे मग. आदित्य दिव्याच्या हातात त्या गिफ्टचा बॉक्स देऊन डोळ्यांनी सलोनीकडे जाण्याचा इशारा करतो. दिव्या म्हणते, अरे हो, मी विसरलेच होते. सलोनी, हे घे, काका काकूंसाठी सुद्धा मी शॉपिंग केली आहे, तर त्यांनाही दे. सलोनी म्हणते, पण दिव्या, ह्याची काहीच गरज होती नाही. दिव्या म्हणते, गरज म्हणून नाही सलोनी, तर आवड म्हणून आणलंय. आणि तसंही ते सुद्धा आता आपल्याच फॅमिलीचे सदस्य आहेत ना, मग त्यांना असं वगळून कसं चालेल. तू त्यांना भेटली की दे हे गिफ्ट्स आणि मला नक्की सांग त्यांना आवडलं की नाही ते. काय? सलोनी म्हणते, तू इतक्या आपुलकीने आणलंय हेच खूप आहे. थँक्यू दिव्या. दिव्या म्हणते, अगं थँक्स काय त्यात? तुझे आई बाबा म्हणजे माझ्यासाठी सुद्धा ते आई बाबांसारखेच आहेत ना, आणि मी माझ्या आई बाबांसाठी गिफ्ट्स आणू शकते, तर त्यांच्यासाठी का नाही? दिव्याचं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप बरं वाटतं. आजवर ती नेहमी थट्टा मस्करी करत असायची, पण तिच्या ह्या बालिशपणामध्ये एक समजूतदार मुलगी आहे हे कोणाला ठाऊकच नव्हतं. आणि ज्यामुळे तिने आदित्यला सावरलं होतं, त्यामुळे तर ती किती समंजस आणि शॉर्टेड आहे हे आता आदित्यच्याही लक्षात आलं होतं. बाबा म्हणाले, दिव्या, आजवर मी तुला लहानच समजत होतो, पण तुझं हे दुसरं रूप पाहून समजलंय की तू आता मोठी झालीये. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. आई म्हणते, हो ना, मुलं कधी मोठी होतात ते आई वडिलांना समजत नाही, आणि खास करून मुली. कालपर्यंत जी दिव्या सगळ्यांची खिल्ली उडवायची, आज तीच दिव्या इतका खोल विचार करत असेल ह्याचा मला अंदाजही नव्हता. दिव्या म्हणते, आई बाबा, मी तशीच आहे बालिश, तीच आगाऊ दिव्या. कधी कधी जरा बोलते मोठ्याने, मोठ्या माणसासारखी, पण मी अजून लहानच आहे आणि मला असंच राहायचं. आदित्य म्हणतो, हो बाबा, तुला जसं हवं तसंच तू राहा, आणि तसंही तू कितीही मोठी झालीस ना तरी माझ्यासाठी लहानच राहशील कायम. आदित्य दिव्याला मिठी मारतो. बाबा म्हणाले, बरं दीपू, तू आदित्यसाठी गिफ्ट नाही आणलं, त्याचं गिफ्ट कुठं आहे? दिव्या आधीकडे पाहते. खरं तर आदित्यने स्वतःसाठी काहीच खरेदी केलं नव्हतं. आदित्य म्हणतो, असू द्या ना बाबा, तिने बाकी सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणलेत, बस मला माझं गिफ्ट नसलं तरी चालेल. आणि तसंही तिने आज मला खूप मोठं गिफ्ट दिलंय, त्यामुळे ह्या गिफ्ट पुढे बाकी सगळी गिफ्ट काहीच नाहीये. आई म्हणते, कोणतं गिफ्ट आधी? आदित्य म्हणतो, आहे एक गिफ्ट, बट ते आमच्या दोघांचं सिक्रेट आहे. काय दिव्या? आई बाबांना आणि सलोनीला समजतच नसतं की आधी कोणत्या गिफ्टबद्दल बोलतोय, पण दिव्याला माहीत होतं की आदित्य कशाबद्दल बोलतोय. आज दिव्यामुळेच आदित्यच्या मनात नवीन उमेद निर्माण झाली होती. तो सलोनीला परत मिळू शकेल ह्याची खात्री आदित्यला दिव्यामुळेच झाली होती. आई म्हणते, बरं तुम्ही सगळे फ्रेश व्हा, तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते, मग सगळेच जेवायला बसूयात. सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. आदित्य, सलोनी सुद्धा आपल्या रूममध्ये येतात. सलोनी फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये जाणार तेवढ्यात आदित्य तिला हाक देतो, सलोनी. सलोनी म्हणते, काय आधी? आदित्य म्हणतो, गिफ्ट आवडलं का तुला, दिव्याने आणलेलं? सलोनी म्हणते, हो, खूप छान साडी आहे आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी देखील सुंदर आहे, खूप छान चॉईस आहे दीपूची. आदित्य म्हणतो, हां सलोनी, बाथरूममध्ये जाणार तेवढ्यात तो परत तिला हाक देतो, सलोनी. सलोनी म्हणते, काय झालं? आदित्य सलोनीजवळ येतो आणि तिच्या हातात एक बॅग देतो आणि म्हणतो, हे मधूचं गिफ्ट आहे, दिव्याने तिच्यासाठी ही गिफ्ट आणलंय, सो उद्या शाळेत ते दे तिला. सलोनी म्हणते, मधूसाठी सुद्धा आणलंय गिफ्ट? दिव्या पण ना, कमाल आहे तिची, देईन मी उद्या. सलोनी परत वॉशरूममध्ये जायला वळते. आदित्य तिला परत हाक देतो, सलोनी. सलोनी थांबते आणि त्याच्याकडे फिरते. काय? आदित्य म्हणतो, काही नाही, असंच. सलोनी म्हणते, काय झालं, बोल ना. आदित्य म्हणतो, काही नाही, जा तू. सलोनी म्हणते, नक्की जाऊ ना? आदित्य म्हणतो, हो नक्की. असं बोलून आदित्य तिला स्माईल देत असतो. सलोनीला समजत नसतं की तो असं विचित्र का वागतोय. ती पण त्याला स्माईल देते आणि आपला ड्रेस घेऊन बाथरूममध्ये जाते. आदित्य स्वतःशीच बोलतो, मी पण ना वेळाच आहे, ती समोर असल्यावर मला काय होतं समजतच नाही.
माझा मी राहतच नाही. आता तिच्यासोबत मैत्री तर करायची आहे, पण मला ठाऊकच नाही की मी स्वतःच्या फिलिंग्स कंट्रोल करू शकेल का. बट नाही, आता तिला दुखवायचं नसेल तर मला असं काहीच केलं नाही पाहिजे जेणेकरून तिला हर्ट होईल. बट तिला फ्रेंडशिपसाठी कसं आणि कधी विचारू, काहीच समजत नाहीये. नाही, हे माझं आणि सलोनीचं नातं आहे, सो मलाच काहीतरी केलं पाहिजे. आधीच दिव्याने माझी खूप हेल्प केली आहे, पण आता मलाच सगळं सॉर्ट आऊट करावं लागेल. नो प्रॉब्लेम, माझ्याकडे अजून 6 महिने आहेत, सो मी अगदी मनापासून प्रयत्न करीन. सलोनी बी रेडी. आदित्य एकटाच हसत उभा असतो. तेवढ्यात सलोनी बाहेर येते. त्याला असं एकट्याला हसताना पाहून ती कन्फ्यूज होते. सलोनी म्हणते, आदी आदी. सलोनीची हाक ऐकून आदित्य भानावर येतो. सलोनी म्हणते, आदित्य आर यू ओके? आय मीन, तू असं एकटाच हसतोयस? आदित्य म्हणतो, हो मी ठीक आहे. एनिवेज मी पण फ्रेश होऊन येतो. आदित्य घाईतच वॉशरूममध्ये जातो. सलोनी एक नजर आदित्यकडे टाकते आणि ती पण किचनमध्ये निघून जाते. सगळेजण रात्रीचं जेवण छान गप्पा मारत करतात. आदित्य आणि सलोनी डिनरसाठी समोरासमोर बसलेले असतात आणि दिव्या आदित्यच्या बाजूच्या चेअरवर बसते. आदित्य मधून मधून सलोनीलाच पाहत असतो आणि गालातल्या गालात हसत असतो. दिव्या हे सगळं बघत असते आणि हळूच त्याला पायाने मारते. आदित्य हळूच म्हणतो, दिव्या काय करतीयेस? पायावर पाय काय दिलास? दिव्या हळू आवाजात म्हणते, तू तिला असंच वेड्यासारखा बघत राहिला तर कसं चालेल? तुला लक्षात आहे ना की तुला आधी तिच्यासोबत फक्त फ्रेंडशिप करायची आहे. तुला फिलिंग्स आता शो करायच्या नाहीयेत तिच्यासमोर. आदित्य म्हणतो, हो दिव्या, आहे माझ्या लक्षात आणि मी प्रयत्नही करतोय, पण काय करू, ती समोर आली की मला काहीच सुचत नाहीये. दिव्या म्हणते, तू तर मजनू झालाय रे तिच्या प्रेमात, पण जरा आवर घाल. आदित्य म्हणतो, हां काय करू, दिव्या तिच्याशिवाय राहावलं जात नाहीये ना. दिव्या म्हणते, बरं तू तिला फ्रेंडशिपसाठी विचारलंस का? आदित्य म्हणतो, नाही ना अजून, हिंमतच नाही झाली. दिव्या म्हणते, अरे मग कधी विचारणार आहेस? जास्त पण उशीर नको करूस. आदित्य म्हणतो, हो उद्या विचारतो. दिव्या म्हणते, नक्की ना? आदित्य म्हणतो, हो ग. आदित्य दिव्याची कुजबूज बघून आई त्यांना विचारते. आई म्हणते, काय रे मुलांनो, मगांपासून बघतीये, तुम्ही दोघे एवढं काय बोलताय हळू आवाजात? आदित्य म्हणतो, मी बोललो होतो ना आई, आमचं एक सिक्रेट आहे, तेच डिस्कस करतोय. बाबा म्हणाले, हो पण काय सिक्रेट, आम्हालाही कळू दे ना. दिव्या म्हणते, बाबा ते सिक्रेट तुम्हाला सांगितलं तर ते सिक्रेट राहील का? काय बाबा तुम्ही पण. आई म्हणते, बरं बाई नको सांगूस, पण जेवून घ्या पटकन, उगाच उशीर नको करायला. सगळेजण जेवण आटपून आपल्या आपल्या रूममध्ये जातात. आदित्यला एका क्लायंटसोबत कॉन्फरन्स कॉल करायचा असल्याने तो स्टडी रूममध्ये जातो. सलोनी खरं तर आदित्यचीच वाट बघत असते, पण तो येत नसल्याने ती वाट बघून बघून झोपून जाते. आदित्य आपला कॉल पूर्ण करून रूममध्ये येतो तर त्याला सलोनी झोपलेली दिसते. तो हळूच तिच्याजवळ जातो आणि तिच्या अंगावर ब्लँकेट ओढून आपली उशी आणि दुसरं ब्लँकेट घेऊन सोफ्यावर जाऊन झोपतो आणि सलोनीकडे बघत बघतच त्याला झोप लागते. सकाळ होते. सलोनी आज जरा लवकरच उठते आणि आपलं आवरून किचनमध्ये आईच्या मदतीसाठी येते. सलोनी आणि आई नाश्त्याची आणि टिफिनची तयारी करतात. तोपर्यंत बाकी सगळे डायनिंग रूममध्ये येऊन बसतात. नाश्ता झाल्यावर सलोनी शाळेला जायला निघते, पण आदित्यला अजून आवरायचं असतं म्हणून तो मागे थांबतो. दिव्यासुद्धा कॉलेजला जायला निघते. तिने MBA साठी ॲडमिशन घेतलेलं असतं आणि ती आता शेवटच्या वर्षाला होती. सलोनी शाळेत पोचते. खरं तर तिला मधूची माफी मागायची असते, पण मधू तिला टाळत असते. लंच टाईममध्ये देखील मधू स्टाफ रूममध्येच बसून टिफिन खाते. एकदाची संध्याकाळ होते आणि शाळा सुटते. मधू गेटच्या बाहेर येऊन घरी जायला निघणार तेवढ्यात सलोनी तिला मागून आवाज देते, मधू मधू थांब ना. सलोनीचा आवाज ऐकून मधू थांबते. मधू म्हणते, काय झालं? काल जेवढं बोलली तेवढं ते कमी होतं का, की अजून काही बोलणं बाकी आहे? सलोनी म्हणते, सॉरी ना मधू, तुला माहिती आहे ना माझं आदित्यवर किती प्रेम आहे आणि त्याने एकदाही माझा विचार न करता पेपर्सवर साईन केल्या, त्यामुळे मी जरा अस्वस्थच होते आणि त्यात तू सुद्धा मलाच दोष देत होतीस म्हणून सांग. पण खरंच मधू, मला तुला हर्ट बिलकुल करायचं नव्हतं. मधू म्हणते, इट्स ओके सलोनी, मी समजू शकते, पण प्लीज नेक्स्ट टाईम आपल्यात कितीही मोठं भांडण झालं ना तरी तू आपल्या मैत्रिणीच्या तुटण्याबद्दल कधीच बोलणार नाही. प्रॉमिस? सलोनी म्हणते, प्रॉमिस, मी नेक्स्ट टाईम असं काहीच नाही बोलणार. दोघेही एकमेकींना मिठी मारतात. सलोनी मधूचं गिफ्ट तिच्या हातात देत बोलते, बरं मधू, हे तुझ्यासाठी. मधू म्हणते, हे काय आहे? सलोनी म्हणते, गिफ्ट ॲक्च्युली दिव्या गोव्याला गेली होती ना फिरायला, तर तिने सगळ्यांसाठी काही ना काही गिफ्ट आणलंय.
तिने माझ्या आईबाबांसाठी देखील गिफ्ट आणलेत न विसरता. तिला शॉपिंगची खूप आवड आहे. मधू म्हणते. सो स्वीट ऑफ हेअर. मधू गिफ्ट उघडते तर त्यात एक मोर पिसी कलरची कुर्ती असते. मधू म्हणते, वाव, खूप सुंदर आहे ही कुर्ती. तिला माझ्याकडून थँक्स बोल हां. सलोनी म्हणते, नक्कीच. बरं, निघूयात का? सलोनी आणि मधू घरी जायला निघणार तेवढ्यात आदित्य तिथे येतो. आदित्य म्हणतो, हे गर्ल्स. तिथे असं आदित्यला अचानक आलेलं पाहून सलोनी खुश पण होते आणि चकित देखील. मधू म्हणते, हाय आदित्य. सलोनी म्हणते, आदित्य तू इकडे? आदित्य म्हणतो, हो, तुला पिक करायला आलोय. सलोनी म्हणते, अरे पण ड्रायव्हर दादा आहेत ना, त्यांच्यासोबत आले असते मी. मधू म्हणते, अगं सलोनी, आता आलाय ना तो, मग जा ना त्याच्यासोबत, एवढं काय त्यात? आदित्य म्हणतो, तुला नसेल यायचं तर इट्स ओके, मी मधूला ड्रॉप करेन, चालेल ना मधू तुला? मधू म्हणते, म्हणजे काय? तुझ्यासारख्या हँडसम मुलासोबत यायला मला नक्की आवडेल. चल आधी निघूयात. सलोनी म्हणते, नको आदित्य, मधूला कशाला ड्रॉप करतोयस? मी येतेय ना, चल आपण निघूयात. आय मीन निघूयात ना. सलोनीला असं जेलस फील झालेलं पाहून आदित्यला थोडं बरं वाटतं. तो गालातल्या गालात हसत असतो. मधू म्हणते, एवढी जडतीयस काय? नाही सोडत मी तुझ्या आदित्यला. सलोनी म्हणते, मधू. आदित्य म्हणतो, बरं निघूयात का? सलोनी म्हणते, हो, बाय मधू. मधू म्हणते, बाय गाईज, एन्जॉय. आदित्य म्हणतो, बाय मधू, टेक केअर. मधू आपल्या स्कूटीवरून निघून जाते. आदित्य सुद्धा सलोनीला गाडीत बसवण्यासाठी दरवाजा उघडून देतो. सलोनी गाडीत बसते. आदित्य आपल्या सीटवर येऊन बसतो. आदित्य म्हणतो, सलोनी सीट बेल्ट लाव. सलोनी म्हणते, हो. सलोनी आपला सीट बेल्ट लावायला जाते, पण तो कुठेतरी अडकल्यामुळे सलोनीला लावता येत नसतो. तिची ती धडपड पाहून आदित्य तिच्याजवळ जातो. त्याला असं अचानक जवळ आलेलं पाहून सलोनी थोडी बिथरतेच. सलोनी म्हणते, आदित्य काय करतोयस? आदित्य म्हणतो, अगं सीट बेल्ट अडकलाय ना, तोच लावतोय. लावू ना? ॲक्च्युली रस्त्यात खूप सारे खड्डे आहेत आणि सीट बेल्ट लावणं नियमानुसार गरजेचं आहे. तुझी हरकत नसेल तर लावू का बेल्ट? सलोनी म्हणते, हां. आदित्य म्हणतो, बेल्ट लावू का? इफ यू डोंट माइंड. सलोनी ह्यावर काहीच बोलत नाही आणि ती बेल्टवरून आपले हात बाजूला करते. आदित्य तिच्या जवळ जाऊन तो अडकलेला बेल्ट सोडवत असतो. आदित्य न कळत सलोनीच्या इतक्या जवळ आला होता की त्यामुळे सलोनी एकदम मोहरून जाते. तिच्या अंगावर जणू शहाराच येतो. तिला आदित्यचा इतक्या जवळ असणं बेधुंद करत होतं. आदित्य बेल्ट लावतो आणि तिच्याकडे पाहतो. ती अजूनही आदित्यलाच बघण्यात गुंग असते. आदित्य सुद्धा थोडा वेळ तिच्यात हरवून जातो. दोघांनाही एकमेकांच्या हृदयाचे वाढलेले ठोसे साफ साफ ऐकू येत होते. त्यांचे श्वास गुंतत होते. तिचे ते डोळे आदित्यला खूप काही सांगत होते आणि आदित्य तेच वाचण्याचा प्रयत्न करत होता. पण थोड्या वेळाने सलोनी भानावर येते आणि ती आपली नजर बाजूला फिरवते. आदित्यची सुद्धा तंद्री तुटते. तो घाईतच मागे हटतो. आदित्य म्हणतो, निघूयात? सलोनी म्हणते, हां. एवढंच बोलून सलोनी खिडकीच्या बाहेर बघू लागते. आदित्य गाडी सुरू करतो आणि ते दोघे घरी जायला निघतात. आदित्य म्हणतो, सलोनी, आज आपण आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये जाऊयात का? लग्नाच्या आधी जात होतो तिथे. सलोनी म्हणते, का? आदित्य म्हणतो, असंच, सहजच. खूप दिवस झाले ना आपण एकत्र कॉफी नाही घेतली. बट तुझी इच्छा नसेल तर इट्स ओके. सलोनी म्हणते, चालेल मला. सलोनी पण तयार झालेली बघून आदित्य खुश होतो. हा तोच कॅफे होता जिथे ते दोघे लग्नाआधी एकमेकांसोबत छान वेळ घालवत होते. एकमेकांना समजून घेत होते. त्यांचं प्रेम न बोलताही फुललं जात होतं. आणि त्याच कॅफेमधून आदित्यला आता त्यांच्या नवीन नात्याला म्हणजेच मैत्रिणीला सुरुवात करायची असते. ते कॅफे दोघांच्याही आवडीचं होतं आणि थोडं लकीसुद्धा. त्यामुळे आदित्य तिथेच तिच्यापुढे मैत्रीचं प्रपोजल ठेवणार होता. थोड्याच वेळात कॅफे येतं आणि दोघेही आत जाऊन कॉफीची ऑर्डर देतात. कॉफी येईपर्यंत दोघेही शांत बसलेले असतात. सलोनी आदित्यला चोरून चोरून बघत असते. आदित्यला सुद्धा कशी सुरुवात करावी ते सुचतच नव्हतं. शेवटी आदित्य मन घट्ट करून बोलायला सुरुवात करतो. आदित्य म्हणतो, सो सलोनी, काय म्हणतीये तुझी ॲडव्होकेट फ्रेंड्स? आपले डिवोर्स पेपर्स केले सबमिट तिने? सलोनी म्हणते, हो केलेत ना. तिने पेपर सबमिट आणि ती म्हणत होती की आपल्याला 6 महिने एकत्र राहावं लागेल. आदित्य म्हणतो, ओके. बरं, मी काय म्हणत होतो, आता डिवोर्स घेण्याचा आपला निर्णय झालाच आहे आणि त्याची प्रोसेस देखील सुरू झाली आहे. तर सलोनी तर काय आधी? सलोनीला समजतच नसतं की आदित्यच्या मनात काय चालू आहे. आदित्य तिला 6 महिने सुद्धा आपण वाट नको बघायला, तू तुझ्या घरी निघून जा, असंच बोलतोय की काय ह्याची भीती सलोनीला वाटत होती. तिने आदित्यला कधी बोलून दाखवलं नसलं
तरी ते 6 महिने तिला आदित्यसोबतच घालवायचे होते. त्याच्या सहवासात ते 6 महिने सलोनीला जगायचे होते, कारण त्या 6 महिन्यांच्या आठवणीतच सलोनी आपलं उरलेलं पुढचं आयुष्य घालवणार होती. आदित्य म्हणतो, सलोनी, मी म्हणत होतो की आता आपल्यातलं नवरा बायकोचं नातं तर आपण संपवलंयच, बट आपल्याला 6 महिने एकत्रच राहावं लागेल, एकच घरात, एकाच रूममध्ये. तर सलोनी म्हणते, तर काय आदित्य, तुझं असं म्हणणं आहे का की मी माझ्या घरी निघून जावं? आदित्य म्हणतो, अजिबात नाही. आय मीन नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. ॲक्च्युली मी म्हणत होतो की आपण नवरा बायको नाही, बट निदान चांगले फ्रेंड्स म्हणून तर राहू शकतो ना. सलोनी म्हणते, फ्रेंड्स? आदित्य म्हणतो, हां फ्रेंड्स. म्हणजे बघ ना, आता डिवोर्समुळे आपल्यात नवरा बायकोचं नातं तर उरलं नाहीये, पण आपल्या आय मीन माझ्या घरी आपण असं एकत्र राहणार, आणि आपल्यात जर कोणतंच नातं उरलं नाही तर आपल्या दोघांनाही असं एकत्र राहायला थोडं अवघड जाईल ना. एक ऑकवर्डनेस येईल. आता ही आपण जरा ऑकवर्डच फील करत असतो, आणि घरच्यांना आपल्या अशा विचित्र वागण्याने उगाच शंका येईल, आणि मग त्यांचे ते प्रश्न सुरू होतील. सो आय वॉज जस्ट थिंकिंग मी आपली मैत्री, तर आय मीन जर आपल्यात मैत्रीचं नातं असेल तर हे 6 महिने आपण नीट घालवू शकतो. निदान आपल्यात हा जो विचित्र अबोला असतो, तो अवघडलेपणा आहे तो तरी कमी होईल, आणि एक फ्रेंड्स म्हणून आपल्यात एक कम्फर्ट झोन निर्माण होईल, आणि आपण एकमेकांसोबत जरा कमी ऑकवर्ड फील करू. तुला काय वाटते सलोनी? सलोनी म्हणते, आधी तुला तर माहिती आहे माझ्या आयुष्यात एक मधू सोडली तर असं कोणीच फ्रेंड नाही आहे, आणि त्या रणजित नंतर तर मी असं कुणालाही माझ्या इनर सर्कलमध्ये येऊ दिलं नाही. मग तुझ्याशी मैत्री? आदित्य म्हणतो, सलोनी, एकदा वाईट अनुभव आला ना म्हणून प्रत्येक वेळी तसंच घडेल असं तर नाही होत ना. एका चुकीच्या व्यक्तीमुळे तू बाकी सगळ्यांना जज तर नाही करू शकत. मला मान्य आहे त्या रणजितमुळे तुझा मैत्रीवरचा विश्वास उडलाय, बट तू मला माझ्या मैत्रीचा एक चान्स तर देऊ शकतेस ना, की मी तुझ्या मैत्रीच्याही लायक नाहीये. सलोनी म्हणते, आधी असं खरंच नाहीये, उलट तू खूप चांगला आहे. इनफॅक्ट मीच. आदित्य, मला विचार करायला थोडा वेळ हवाय. आदित्य म्हणतो, सलोनी, मी तुझ्यावर कसलाच फोर्स करणार नाही. तुला हवा तेवढा वेळ घे, आणि तुला जर माझी मैत्री नकोच हवी असेल तर इट्स ओके, माझी काहीच हरकत नाहीये. पण मला एवढंच वाटत होतं की निदान आपण एक चांगले मित्र म्हणून राहू शकू. बट दॅट्स ओके, नेव्हर माइंड, निघूयात, उशीर होतोय. सलोनी म्हणते, हां. आदित्य म्हणतो, आणि सलोनी गाडीत बसून घरी जायला निघतात. आदित्य जरा उदासच असतो, आणि हे त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं. त्याला असं उदास पाहून सलोनीलाही खूप वाईट वाटत असतं, पण तिचाही नाईलाज होता. ती त्यालाच पाहत असते. तिचे डोळे भरून येतात, पण ती त्या आदित्यला जाणवून देत नाही. सलोनी स्वतःशीच म्हणते, आय एम सॉरी आदी, मला माहिती आहे तू खूप चांगला आहेस, पण तरी मी तुझी ही फ्रेंडशिप नाही ॲक्सेप्ट करू शकत, कारण मी जर आता तुझ्यात अजून गुंतत गेले तर पुढे जाऊन सगळंच अवघड होऊन बसेल, आणि 6 महिन्यांनी तुझ्यापासून दूर जाणं माझ्यासाठी महाकठीण होईल. त्यामुळे मला तुझ्यापासून डिस्टन्स मेंटेन करावंच लागेल. सलोनी म्हणते, आपल्याच विचारत असते. आधी हाक देऊन तिला भानावर आणतो. आधी म्हणतो, सलोनी, घर आलं. सलोनी काहीच न बोलता आत निघून जाते. आदित्य सुद्धा आपली गाडी पार्क करून येतो. दिव्या हॉलमध्येच बसलेली असते. आदित्यचा उतरलेला चेहरा बघू दिव्या त्याला अडवते. दिव्या म्हणते, हे आधी, काय झालं? तुझा चेहरा का पडलाय? आदित्य म्हणतो, नथिंग दिव्या. दिव्या म्हणते, तू सलोनीशी बोललास का? काय म्हणाली ती? हे डोंट टेल मी. आधी, ती नाही म्हणाली. आदित्य म्हणतो, इट्स ओके दिव्या, हा तिचा डिसिजन आहे, आणि मी तिला ह्या गोष्टींसाठी फोर्सही नाही करणार. बट तिने माझी फ्रेंडशिप जरी स्वीकारली नसली तरी मी माझं कर्तव्य पार पाडणार, आणि तसंही तिने माझ्याकडे वेळ मागितलाय, आणि मी तो तिला देणार आहे. निदान ती आमच्या फ्रेंडशिपसाठी विचार करतीये, हेच खूप आहे माझ्यासाठी. आदित्य आपल्या रूममध्ये निघून जातो. तो दिव्याला दाखवत नसला तरी उदास होताच. दिव्या स्वतःशीच म्हणते, सलोनी, अजून किती मनस्ताप देणार आहेस तू माझ्या भावाला? खरंच तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करणं ही आधीची चूक आहे का? मला तर कधी कधी तुझा खूप राग येतो. असं वाटतं की तू आधीला डिझर्व्ह करत नाहीस, पण नंतर मनात विचार येतो की जर असं असतं तर तुमचं नातं इथवर आलंच नसतं, आणि ह्याच आशेवर मी आधीला सपोर्ट करत असते, त्याला उमेद देत असते. पण प्रत्येक वेळी तू ती उमेद मोडून टाकतेस. तुला कधी कळणार आदित्यचं प्रेम? प्लीज सलोनी, अजून नको छोडू आधीला. मी त्याला असं नाही बघू शकत. प्लीज सलोनी. काही दिवस असेच निघून जातात. त्यांच्यातला दुरावा अजून वाढत होता.
पण त्यांच्यातलं प्रेम तीड मात्रही कमी होत नव्हतं. ते दोघेही एकमेकांवर प्रेम करतच होते, फक्त ते प्रेम एकमेकांपासून अव्यक्त होतं. आदित्यला सलोनी समजून घेईल का आणि हे दोघं एकत्र होईल का, तर बघूया पुढील भागात. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि आपल्या ह्या चॅनलवरती तुम्ही पहिली भेट दिली असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण अशाच प्रकारे अनेक स्टोरी तुम्हाला बघायला मिळतील. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.